गुरु आणि शिष्य जेव्हा भेटतात तेव्हा केवळ देह नाही, आत्मा जागृत होतो. आजचा हा अध्याय फक्त एक कथा नाही, ही आहे माया, शाप, विस्मृती आणि अखेरीस मुक्तीची गूढ यात्रा. ज्या मच्छिंद्रनाथांनी योग मार्ग दाखवला तेच मच्छिंद्रनाथ जेव्हा संसाराच्या मोहात अडकतात आणि त्यांना जागे करायला स्वतः शिष्य गोरक्षनाथ येतो, तेव्हा काय घडते आज आपण ऐकणार आहोत. नवनाथ ग्रंथातील 20वा अध्याय, गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथांची भेट. हा अध्याय श्रद्धेने ऐकल्यास वेड्याची बाधा होत नाही, मन स्थिर होते, प्रपंच करतानाही चूक होत नाही, गुरुकृपा प्राप्त होते, संसार आणि साधना यांचा समतोल साधता येतो. विशेषतः ज्यांचे मन सतत अस्वस्थ असते, जे संसारात अडकून अध्यात्म विसरले आहेत, ज्यांना गुरुकृपेची ओढ आहे, त्यांच्यासाठी हा अध्याय अत्यंत फलदायी आहे. अध्याय 20वा. श्री गणेशाय नमा. जय जयाजी पंढरीराया. भोक्तया षडगुण ऐश्वर्या, ऐसी सोसुनी अपार माया. सकळ कळा तुझेनी घटपटतंतू आकाश न्याय. सर्वतंवची ब्रह्म होय, ऐसे असुनी निराळा आहे. अव्यक्त व्यक्ता पाहुनी, की अपार घटी अपार तरणी. व्यापुनी ऐक्य दिसे गगनी, त्याची न्याय मोक्षदानी. व्याप्त असे सर्वांते, तरी पूर्ण ब्रह्म नाथवेश. करुणानिधी पंढरीचा अधीश, मायकन वाळू जगन्निवास. भक्तवत्सल नटलासे, तरी हे दीनबंधो भक्तव्यापका. पुंडलिक वरदायका, आता पुढे रसना दोंदिका. भक्तिसार वदविका, मागेले अध्यायी रामदर्शन. आणि द्वितीय अंजनी नंदन. गोरक्षा लागी भेटून अदृश्यपणी मिरवले. असो स्वस्थाना गेला अयोध्यानाथ. एरीकडे अंजनी सुत शृंगमरुडा, जाऊन त्वरित सानवेशे नटला असे. गुप्तवेशे राजसदन, पाहता झाला अंजनी नंदन. एकांत सदनी मैनाकिन, पद्मिन वंचकावर पहुडली. सुखनिद्रा शयनी असून, परिचारिका गेल्या उठून. ऐसी एकांत संधी पाहून, धवळारी तै संचरला. चपळपणी तो मंचकाजवळी, जाऊनी बैसला प्रताप बळी. की लोतळा पद्मिनी कमळी, करपात्री धरियेली. व्यक्त होता करकमळ, सावध झाली की लोतळा वल्हाळ. तो दृष्टी देखिला अंजनी बाळा, चरणावरी लोटली की लोतळा आणि मैनाकिनी. तृतीय नाम तिथे पद्मिनी, यावरी श्रोते बोलती कल्पनी. कवणे अर्थी ही नामे, तृतीय अभिधाना ही ती दुहिता. झाली असे कवण अर्था, मग त्या कल्पनी वाक्सरिता. व्यक्ती घेणे मिरविली, ऐसा पाहुनी श्रोती आदर. बोलता कवी सादर, तृतीय भिन्न भिन्न प्रकार. कैशारीती ऐका त्या, तरी पर्वता माझी मंदरगिरी. चंबूद्वीप त्याची प्रथम पायरी, यापरी सिंहल द्वीपाची दुसरी. मेरुमंदार आहे की, यापरी सिंहल द्वीप भुवनी. स्त्रिया जितक्या असती पद्मिनी, त्यातही मुख्य मैनाकिनी. स्वरूपवंती मिरवितसे, तो एके दिवशी अभ्यंग करुनी. उभी राहिली धवळारी जाऊनी, ते सहज दृष्टी दिशागमनी. आकाशाते पाहातसे, हस्ती झगटती कबरी भार. तोवर दृष्टी जाऊनी गोचर, उपरी चरवसू विमानावर. आरूढ होऊन जातसे, विमानारूढ झाला होता. तो वसन एकांगे झाले तत्वता. आवेशे बाहेर लिंग दर्शता, असावध बैसला असे. विमानावरी गवाक्षद्वार, त्यातून दिसे अवयव समग्र. तो मैनाकिनी पाहून नेत्रे, हासे खदखदा ते काळी. ते कोणी वसुनात, विक्षेपोनी बोलता झाला तिथे. म्हणे पापिनी परपुरुषाते, पाहुनिया हसलीस तरी ऐसी जारिणीवरती. धरुणी राहसी स्वगृहाप्रती. माझे विषयी कामशक्ती उद्भली म्हणून हसलीस, तरी मी नोहे तैसा भ्रष्ट. सकळ वसू माझी श्रेष्ठ, इंद्रिय दमनी एकनिष्ठ. पूर्णतपा साधितसे, तरी मम अभिलाष धरुणी. गदगदा हाससी पापिनी, तरी पुरुष विनोदे स्वस्थानी. जाऊन या पडलशील स्त्री देशात स्त्री कटकी. वस्ती होईल तुझी शेकी, मग कैच्या पुरुष ते लोकी. दृष्टीगोचर होईल ऐसे बोलता वसु अंतरिक्ष. परम लाजली पद्मिनी सुलक्ष,
परी पदच्युत शब्द एकता प्रत्यक्ष स्तुती संवादा व्यापली म्हणे महाराजा वसुनाता अपराध झाला विषमाता अपराधाचे विवरण करिता बोलता नये आम्हासी परिहासो प्रारब्ध योग कदा न सुटे आचरला भोग तरी उश्शाप देऊनी आता चांग स्वपदाते स्थापावे तुम्ही वसू सर्व प्रकारे भरला आहा शांती भांडारे परमकनवाळू इंद्रिये साचारे योग दमनी मिरवला तरी उश्शाप देऊनी माते करी महाराजा पदाश्रित मग अंतरिक्ष पाहुणे ढळाळीते उश्शापाते बदलासे म्हणे पद्मिनी एकवचन स्त्री राज्यात की लोतळा स्वामीण तेथे आयुष्य सरला पूर्ण तैपदी बसलीस तू माये परी मज भावे विनिवेदिले चित्त तरी मही मिरवेल माझा सुत तो तुझ स्वीकारुनी होईल रत मच्छिंद्रनाथ म्हणूनिया तो रथ झालिया अंगसंगी पुत्र लाभसील रेत प्रसंगी मीननाथ हे नामजगी प्रसिद्ध मिरवेल महिते तो पुत्र झालिया तू ते शेवटी विभक्ती होईल मच्छिंद्र जेटी मग तू स्वपदा येऊन गोरटी भोगभोगी स्वर्गीचा या उपरी बोलली मैनाकिनी पुरुष नाही कातया भूनी सकळ स्त्रिया दिसती अवनी काय म्हणून महाराजा तरी पुरुषा वाचुनी संतती कोटी होतसे नसुनी पती एरू म्हणे येऊनी मारुती भुभुक्कार देतसे ऊर्ध्वरेता वायुनंदन वीर्य व्यापितसे भुभुक्कारे करून मग उत्पत्ती उदय जन्म तेथे होतसे शुभानेने बाळतनू जो पुरुषधारी मृत्यू पावे तो भुभुक्कारी ती तुक्या विण अचळणारी महीवरी विराजती ऐसे वदता अंतरिक्षमात मग बोले पद्मिनी जाऊन त्वरित हे महाराजा मच्छिंद्रनाथ येईल कैसा त्या ठाई प्रत्यक्ष पुरुष पावती मरण ऐसी चर्चा तेथे असून कैसा येईल तवनंदन मम भोगार्थ महाराजा अंतरिक्ष म्हणे ओ शुभाननी तू की लोतळेचे उपरी दावनी बैसोनी उपरी तप मांडणी आराधावा मारुती प्रसन्न झाली या वायुनंदन मग मुक्त करील त्या भयापासून परी तुझं सांगतो ती खून चित्ता माझी रक्षावी प्रसन्न होईल जेव्हा मारुती मागणे करीजे अंगसंगती मग तो संकटी पडून शिती मच्छिंद्रा ते आणील तरी हा रचून दृढतर उपाय मिरवत आहे मारुती भय तरी तयाचे हस्ते साधावे कार्य मच्छिंद्रा ते आणोनी या उपरी बोले पद्मिनी युवती रामचरणी श्री मारुती कैसे माते द्यावे गती ऐसे म्हणावे महाराजा परी ऐसे बोल प्रकरणी मारुतीच मिरवला विषय ध्वनी मग तव सूत मच्छिंद्र कोटोनी येथे येईल महाराजा ऐसे अंतरिक्ष एकता वचन म्हणे विषयोपद्रवरहित वायुनंदन ब्रह्मचर्य वरता ते लोटून रती सुखाते मिरवेल तरी हा संशय सोडून गोरुटी अर्थ धरिजे इतुका पोटी मच्छिंद्राला हसीलेने कोटी हनुमंते करून या ऐसे सांगून या अंतरिक्ष स्वस्थाना गेला वसुदक्ष एरीकडे मैनाकिनी प्रत्यक्ष स्त्री राज्यात प्रवर्तली शृंगार मुरडा राजपट्टणी भ्रमण करिता ती पद्मिनी तो ते चर्मिकेचे सदनी सहजस्थिती पातली सहजस्थिती जाऊन ओसरी बसती झाली शुभगात्री तो ती चर्मिका पाहून नेत्री बोलती झाली ती येते म्हणे माय ओ शुभाननी कोटी अससी लावण्य खाणी एरी म्हणे ओ माय बहिणी सिंहलद्वीपी मी असते परी अंतरिक्ष बसूचे शापे करून पाहते झाले माय हे भुवन आता माझे संगोपन कोण करील कळेना ऐसे कुणी पद्मिनी वाणी बोली ती झाली ती चर्मणी म्हणे माय ओ माझे स्थानी राहुनी सुख भोगिका स्वहस्ते करुणी पाक हरित जा माये तृषभूक मी आपल्या गृहीची एक तारांबळ होतसे तरी माय ओ उपेक्षा सोडूनी सेवी माय ओ माझे सदन कन्ये समान तुझ पाळीन सर्व सुख देऊन या ऐसे कुणी तिची वार्ता परमतोषली हृदय दुहिता मग तेची राहुनी बल्लवी हस्ता क्रिये लागी आराधी हस्ते करुणी पाक निष्पती हरित चर्मिकेचे शुद्धे प्रती शेवटी भोजन क्रियेसंगती आपण सेवी नित्यशा यासह लोटता बहुत दिन की लोतळा राज्य स्वामीण आयुष्य सरले जरा व्यापून मग मंत्र्या लागी बोलतसे म्हणे आयुष्य सरले निकट तरी कोणास हो द्यावा राज्यपट मंत्री म्हणे
माळिका चोकट गजशुंडी विराजवावी, सकळ स्त्रिया पाचारुनी गजप्रेरावा माळ देऊनी, त्यासी भेटेल दैववान माळग्रहिणी ग्रीवेत, ऐसे बोलता मंत्री तये वेळा परमतोषली किलोतळा, मग सुदीन पाहुनी कार्यमंगळा अर्पिली माळा गजशुंडी, समग्र स्त्रियांची सभा करून मग तो प्रेरीला माळ घेऊन, ते प्रांती मैनाकिनी पाहून माळ ग्रीवेत ओपिली, या उपरांतिक भोगिता राणी व आचरली पूर्वोक्त तपपर्व, वश केला मनोभावे रामदूत तियेने, वश झाला अंजनी नंदन, हे पूर्वीच लिहिले कथन, वायुसुते मच्छिंद्रा कारण निवेदिले प्रकरण पूर्वी, तरी असो ऐसे कथन, सिंहलद्वीपी मैनाकिनी नाम, माता पितरांच्या आवडी करून नाम ऐसे विराजले, या परी सिंहलद्वीपीची द्वारा म्हणून सर्वांच्या वागुत्तरा, पद्मिनी नाम सर्वोपचारा, बोभावती कटकात किलोतळेचे पावली आसन, म्हणून किलोतळा ऐसे नाम, असो गुप्त रूपे वायुनंदने सावध केली किलोतळा, सावधम करुणी तिथे म्हणे किलोतळे ऐकमात, तू आमज ठेवूनी वचनात मच्छिंद्रनाथ आणविला, तरी तव वचनापासून सुटलो आहे अर्थ करुनी, परितव सुखासी पातले विघ्न मच्छिंद्र शिष्य येती की, तो मच्छिंद्रा होणेही प्रतापवंत, नामे मिरवला गोरक्षनाथ, तो अजिंक्य असे तयाचे सामर्थ्य वर्णवेना वाचेसी, म्या तुझ्यासाठी यज्ञ केला श्रीराम मध्यस्थ घातला, परी अवमानुनी उभयताला मच्छिंद्राने ओ म्हणत असे, तरी तो आता येईल येथे, त्यासी सज्ज करुनी प्रीती ते, गोवोनी घ्यावा कोणे हितार्थे, सुख संपत्ती दावूनिया, परी तो नोहे मच्छिंद्रा समान, विषयी विरक्त तपोधन, कैसा राहील नवल विधान, सर्वोपरी विरक्त तो, परी वाचा गौरव द्रव्य गौरव, आसन गौरव वसन गौरव, भोजनादी नाना वैभवे गौरवोनी गोवावा, जैसा जनक करी पावक, संग्रही जे गौरवी राख, की चिंधी वेष्टने रक्षणे माणिक, होता आहे शुभाननी, तैसा बहुविध गौरव करुनी तुष्ट करावे तयाचे मन, ऐसे सांगोनी वायुनंदन नमन करिता पै झाला, परिती चपळ मैनाकिनी मारुती बैसवला कनकासनी, षोडशोपचारी पूजा करुनी बोळविला महाराजा, स्वस्थाना गेला वायुसुत एरीकडे गोरक्षनाथ, विशाकटकी मार्गी येत मुक्कामासी साधुनिया, ऐसे पक्षी करीती गमन, यात रुहुनी त्यात रुहर, जाऊन तेवी गोरक्ष मुक्काम करुनी शृंग मुरडी पातला, गाव निकट पेठेत धर्मशाळा होती त्यात, विशाकटकी राहून तेत शिबिरापरी योजिले, मग ती वेश्या मुख्य नायिका कलिंगा नामे मुख्य दोंदिका, साज सरंजाम घेऊन निका राजसदनी चालली, सर्व वेश्या 7-5 घेऊनी रूपवंत गुणवंत साच, ऐसे कटकी करो निसंच राजांगणी मिरविली, राजद्वारी उभी राहुनी पाठविले वर्तमान, द्वार रक्षके आत जाऊन वेश्याकटकी सांगितले, हे महाराजा राजद्वारी, कलावती कलाकुसरी रूपवती गुणगंभीरी, भेटी लागी पातली, तरी आज्ञेप्रमाणे वंदू तिथे, ऐसी एकता किलोतळा मात, म्हणे घेऊनी या सभास्थानात अवघे समारंभेसी, ऐसे एकता द्वारी दूती सवेच पातली द्वारावती, घेऊन एकलिंगा कलावती सभास्थानी पातली, तो कनक तगटी रत्नकोंदनी मच्छिंद्र मिरवला कनकासनी, निकट बैसली मैनाकिनी निजभारे शोभली, जैसी नभी उट्टंगण ज्योती मध्ये मिरवला रोहिणीपती, त्याची न्याये मच्छिंद्राभोवती सकळ स्त्रिया विराजिल्या, की तेजपुंज हाटकासनी, हिरा मिरवला शुद्ध कोंदणी नवरत्न हिरे वेष्टीत हिरकणी, तैसा शोभला मच्छिंद्र की शैल्या नव्हेत त्या रश्मी ज्वाला, मध्ये मच्छिंद्र अर्कगोळा कनकासनी ते सदनी सकळा, राजसभेत मिरवित, ऐसो ऐसी सभा सगन
कलिंगा दृष्टीने पाहून. मग बोलती झाली सभे वचन, मैनाकिनी राया ते हे महाराजा शैल्यापती. एकोणी नामाभिधान कीर्ती, सोडोनी आपुल्या देशाप्रती. येथे आले महाराजा तरी कीर्तिध्वज फडकताओनी. तैसी अवलोकिनी आली करणी, मही कलावंत राजभुवनी. विराजतसे महाराजा बहुद्रत राजा हस्तिनापुरी. कीर्तिध्वज धर्माचारी, याची नीती बंगाल धरित्री. गोपीचंद विराजला, याची नीती कीर्तिध्वज. शैल्या देशी की लोतळा नामराज, ऐसे वरुणी सत्कीर्ती भाज. येथे आले महाराजा ऐसे बोलता कलिंगा युवती. परमतोषला की लोतळा भूपती. मग समुच्चय विचार करोनी अन्नभुक्ती. देऊनी बोले की लोतळा, तवती कलिंगा येऊनी शिबिरी. मध्यान सम्या सारोनी उपरी, साज सरंजाम सजुनी परी. सावध रात्री बैसली तोयरीकडे मैनाकिनी. येऊनी बैसली सभास्थानी, सभा मंडप शृंगारोनी. दीपमाळा रचिल्या लावून स्फटिकांची कुपिका. मेणबत्ती लावून दीपका, अगरबत्ती गंधलोका. घ्राणोघ्राणी मिरवितसे, तबकी भरोनी गंगेरी पाने. विडे रचले त्रयोदश गुणी, त्यात फुले अत्तरदानी. लोका माझे मिरवितसे, ऐसी सभे कटकासन. मूळ पाठविले कलिंगे लागून, तवती आपुला सरंजाम घेऊन. दिव्य तेजे मिरवली एरी कलिंगा राजसदना जात. सभे चालिला गोरक्षणात, परी कलिंगे पाचारुने एकांत. गुज सांगे तियेसी, म्हणे ओ एक गुणगंभीरी. तू नाट्या करसील सभे भीतरी, तरी मृदुंग वाद्य माझे करी. सभास्थानी ओपिका, शल्ल्या सभे कटकस्थानी. रिझवता माझे वाजवणी, मग द्रव्य लाभ घे ओढोनी. मागेल तैसे माग तेथे, ऐसे एकता कलिंगा वदत. हे वरिष्ठ महाराजा गुणसमर्थ, सभेस्थानी स्त्रिया समर्थ. पुरुष नसे त्या ठाई, तरी तुम्हाला घे तेथे नेता. वितर्क वाढेल संशय चित्ता, स्त्री देशात पुरुष व्यक्त कोठेची नाही म्हणोनी. ऐसे कोणी तपोद्रम, म्हणे एके ओ सुमध्यमे. अंगणा वेशे येतो नटून, रंग तुझा लुटावया. माझी इच्छा होईल पूर्ण, तू तेही मिळेल अपार धन. मग ती कलिंगा आवडीने अवश्य नाता म्हणतसे. लेवोनी कुंचकी सार, परिधान निले उत्तम चीर. जटावियुक्त करोनी भार, भांग मुक्तानी भरियेला. भाळी चर्चुनी कुंकुम कौर, सोगया अंजनी मिरवले नेत्र. कबरीवरुनी चिरपदर, नाभिस्थानी खोविला. काढोनी कर्णमुद्रिकाभूषण, ताटंके केली परिधान. तेही कोंदणी जडावरत्ने, नक्षत्रासम झळकती. हे एकाग्र करुणी रोहिणीपती, करू पातले श्रवणी वस्ती. मुक्तघोष नासिका प्रती, सर्जिनत शोभतसे. पाच कंकण जडित भूषण, ग्रीबे माझी अपार हेम. नाना नगी हाटक गुण, मुक्त लडा शोभल्या. असो आता किती वर्णन, अंगना वेशे गोरक्षनंदन. परमशोभला चपळेपण, वेश्यांगणी तळपतसे. आधीच पूर्ण हेम कांती अवतारी, त्यावरी नटला हेम शृंगारी. मग वर्ण दशा स्वरूपापरी, रंभादासी शोभली. ऐसी आव्हानुनी पैंजणी ती, मृदुंग कवळुनी प्रतिहाती. नट नृत्य स्वरूपी राज्यपंक्ती, राणुनिया मिरवली. परी त्या शैल्या शुभाननी, पाहती पुरवंडा सुलोचनी. एकमेका बोलती वाणी, मदन बाळी हेई असे. सकळ नाट्य कलावती, विकळ स्वरूप नीच दिसती. म्हणती धन्य विद्या त्यापती, रचली मूर्ती अनुपम्य. समस्त वधू जरी उर्वशी, तरी हिच्या पुढे वाटती दासी. चपळ तेजे सहजेसी, सळपत आहे बाळी हे. सहज सोडोनी प्रत्योदक, नाद दर्शवी अलौकिक. पाहतेपणी पडू निटक, विस्मया ते पडती त्या. वाद्यनादाने व्यक्तीत, मेळवी ताल अति अद्भुत. परी सकळ शैल्याचे चक्षुतेत, एक ठाई मेनले कलिंगा मुख्य नायकिनी. परी पुरवंडा दैन्यवाणी, जैसे उदया येता तरणी. सकळ तेजा लोपती, असो नाट्यदारा कलिंगे सहित. उभ्या राहिल्या करून नृत्य, तैकटी कवळूनी मृदुंगाते. कुशळ वाजवी पुरवंडा, संगीत स्वरित गायन. शैल्या सकळ तुकावूनी मान, आहा आहा बोलोनी वचन.
धन्य म्हणती कलिंगा सकळ शैल्या सभांगणी, त्यात मच्छिंद्रनाथ कनकासनी, की पद्माळिके चैतामणी, हिरा चमक दावी तसे, पुढारा पाहुनी गुरुनाथ, मनच्या मनी नमन करीत, परमहेला वे आनंदे चित्त, म्हणे कृतार्थ झालो मी, आता श्री गुरुचे पहिले चरण, सकळ झालो तापहीन, मग स्फुरणे एक कुशळपणी, वाद्यकळा मिरवीतसे, तै नृत्य गीत संगीत होता, पाहुनी लाजे विधी दुहिता, लाजतला अप्सरा गंधर्व माथा, ठेवूनी पाहती चरणाते, तान मान रंग प्रकार तल्लीन झाले सकळ भार, मान तुकावुनी नाथ मचिंद्र आहा आहा म्हणत असे, मग परिधाना वया उंच वस्त्र, काढून हस्ते देत मच्छिंद्रनाथ, तो पुढारा पाहुनी हर्ष बळवंत, लाघव कळे वर्तवी, मृदुंग वाद्य वाजविता, अद्भुतपण कुशळता, तया नादा ते अक्षर व्यक्ता, भांती भांती काढीतसे, त्या अक्षरा माझी अक्षर, मच्छिंद्र नामे चमत्कार, दावुनी पुढे तोची व्यवहार, रंगा समान नाचवी, मृदुंगाक्षरी तैसी चर्या, दावितसे गुरुवर्या, चलो मच्छिंद्र गोरख आया, पुन्हा अक्षरे आच्छादी, परी अक्षरे मच्छिंद्राते, श्रवण होता पाही भोवते, चित्ती चाकाटुनी, म्हणे येथे कोठून आला गोरक्ष, एरीकडे सहज चाली, गोरक्ष वाजवी गायन पावली, रंजित देखता गुरुमावली, तिची अक्षरे आणतसे, आणि त्या अक्षरे पूर्वव्यक्त, होताची मच्छिंद्र दचकत, भोवते पाहुणे गोरक्षनाथ, कोठे आहे म्हणतसे, शल्य आणि कलावासिनी, तयासी व्यक्त न पाहता नैनी, कोठोनी पडतसे अक्षरध्वनी, श्रवणी आमुचे साजनी, पिशाचवाणी भोवती पाहतसे, घडी घडी दचकतसे, थडधडोनी हृदय उडतसे, आला गोरक्ष म्हणूनी, मग नावडे सभा कनकासन, मुख वाळले झाले मलान, मग कोणी ऐकेना गायन, चित्ती फार व्यापिले, चलो मच्छिंद्र गोरकाया, जव जव अक्षरे ही एकोनिया, तव तो अदचकोनी गेली काया, काळी मातेव्हा येतसे, तव पाहुनी किलो तळा, म्हणे वृद्धी पेटुनी चिंतानळा, काळिंबी काया म्हणून सकळा, रोमांच उठती शरीरी, तव पाहुनी किलो तळा, म्हणे महाराजा तपपाळा, सुरतरंगी सुख कमळा, काळिंबिका वरदे येली, ऐरी म्हणून ओ मैनाकिनी, माते दिसते विपरीत करणी, मच्छिंद्रना शिष्य गोरक्षावनी भया आहे तयाचे, तो परम पवित्र भक्त चूडामणी, विषयांना तळे इंद्रिय दमनी, महाप्रतापे तपोखाणी, वैरागी तो असे हा, आगे तो येता तव पट्टणी, नेईल माते स्वदेशावनी, मग तव रतीची सुखयामिनी, गोरक्षांगी नासेल ऐसे कथा किलो तळा, मारुती सूचनेचा खूण गरळा, हृदय व्यापुनी जाळू लागला, मुख कोमा विधिपये झाली, मग तो रंग नाट्यकृती, विरस होनी नावडे चित्ती, हृदयालयी ते चिंता भगवती, नांदती झाली प्रत्यक्ष, नाट्यरंगाचा आनंदवेश, बळी आव्हानीला एकची भाष, मग रंगदेवता पडून ओस, उठवी आपुल्या ठाण्याते, जैसी पैसेंधवा पडे गाठी, मग विरस होनी नासल्या गोष्टी, मिरवला हा तन्याय पोटी, भय उभता आतळे, परिती चतुर मैनाकिनी, गायन स्वर आव्हानकानी, तो मृदुंग वाद्य उठोनी ध्वनी, चलो गुप्त गोरकाया, ऐसा नादाक्षर स्थित, किलो तळा श्रवण करीत, मग बोलावनी कलावंत, उत्तराते आराधी, म्हणे तव सारंगी संगीती, वाजत आहे उत्तमागती, पर्यामुच्या साज संग्रहा प्रती, आजी पाहू वाजवणी, ऐसे कथा कलिंगा पद्मिनी, म्हणे आना पाहूस वाजवणी, मग ती किलो तळा अज्ञापोनी, साज आणूनी ठेवीतसे, तोही साज पुढे ठेवू घेऊनी, वाजविती कुशळपणी, परिसुस्वर गाण्यात अक्षरपूर्ण, तेची काढी पुन्हा पुन्हा, तेही एकुणी मैनाकिनी, मग सेविका आपुली कलावंतिनी, कलिंगाचा साज देऊनी, उभी केली पाठीमागे, ती ते सांगे रहस्ययुक्ती, पुढारावा ते अक्षरी काढिती, त्याची नीती अक्षरस्थिती, तूही बोलवी मृदुंगा, परिती वाजविता कलावंतिनी, तैसी अक्षरे न येती कानी, मग पुढे तिचा हात धरुनी, एकांतासी पै गेली, सलीलपणे चरणी माता, ठेवून पुसे तिसी वार्ता, माये तू कोण सांग आता, सकळ संशय सोडूनी, जरी ही गोष्ट ठेविली चोरुनी, तरी
तुझ्या गुरुची आण, माते वदे की प्रांजळपण, कोण कोणाची तू अससी, ऐसी भोपिनी बोलिता वचन, मनास विचारी गोरक्षनंदन, प्रकट होण्याचा समय पूर्ण, हाची सुलक्षण दिसतसे, मग बोलता झाला प्रांजळ वचन, माये मी नसे सर्वथा कामिण, मच्छिंद्राचा प्रिय नंदन, गोरक्ष नामे मिरवतसे, तरी स्त्री वेश नटी नारी, नटोनी निघो जय राजद्वारी, ऐसे एकता ती सुंदरी, पुन्हा चरणी लोटले, मग पुरुष परिधान आणोनी त्वरित, श्री गोरक्षनाथाने सवित, म्हणे तू माझा सुत, भेटलासी दैवाने, पूर्वी नाथाने नामाभिधान, तव रूपी केले निवेदन, निवेदन होता चितन मन प्राण, तव भेटी उदेले, उदेले परी सांगू काय, जैसे सेविता का जगन्याय, की गृही वत्स काननी गाय, परी प्राण वत्सा ठेवीतसे, की जला वेगळी मासोळी, होता रिगू पाहे पुन्हा जळी, तन्याये मोह काजळी, लागली तुझ पाठी मजबारे, मग हाटक शृंगार करुणी व्यक्त, जडित कोंदणी लेववित, रत्नमुद्रिका रणविंदी सहित, मुक्त तुरा लाविला, भरजरीचे कनकवर्णी, परिधानीला चिरभूषणी, मस्तकी मंदिल नवरत्नी, शिरपेच वरी जडियेला, हस्ताग्री बाहुवट, हेमकोंदणी लकलकाट, सर्वभूषणी तेजवट, शृंगारेला नाथतो, मग हस्त धरून की लोतळा, येती झाली सभामंडळा, येताची मच्छिंद्रे देखिली डोळा, पुरुष व्यक्त कामिनी, मनात म्हणे मच्छिंद्रनाथ, पुरुष कैचा आला येत, निकट येता की लोतळे, हस्ते खुणावे कोण तो, एरीकडे हस्तकुणे, संकेती पाहुणे म्हणे गोरक्ष जती, तुमचा उद्देश धरुणी चित्ती, भेटी लागे पातला, परी आज उदेला दैवादित्य, भेटला माझा प्राणसुत, सकळ राजाचा धैर्यवंत, बाळ गोरक्ष माझा हा, आता सकळ कांचनी, फिटून गेली अंतःकरणी, सकळ वैभव राजमांडणी, संगोपील बाळा हा, आणि पाठिंबा बळीवंत, सहोदर वडील गोरक्षनाथ, धाकटा मीन तुमचा सुत, संगोपील तयासी, म्हणून समूळ कांची माझी कांचनी, फिटून गेली दूर अवनी, वृद्धापकाळी चक्रपाणी, कृपे वेष्टीला आपणासी, ऐसे बोलता मैनाकिनी, गोरक्ष हास्य करी मनी, चित्ती म्हणे बळे चितरणी, अंधार चिरी भूषितसे, आम्ही विरक्त शुद्ध वैष्णव, आम्हा कास यासी वैभव, विधवे लागी कुंकुम ठेव, हटाटोप कासया, की परिसा लागे कनकशृंगार, की तक्री तुष्टती दैव अमर, जैसे आम्ही विरक्त थोर, राजवैभव कासया, की ग्राम गौतमीची कास, दुग्ध काढोनी अंजुळीस, तो पयोबधीस पाजुनी सुरस, तुष्ट चित्ती मिरवला, की सकळ महिचा नृपनाथ, अंजोळी धान्याचा गरजवंत, की मित्र तेजाची भिक्षा मागत, काजव्या ते जाहुनी, तयाची न्याये आम्हासी वैभव, कायसे पद थोर राणीव, एरी जल्पतसे आपुला भाव, निसंगासंग जाहुनी, परी असो कार्यापुरती, ऐकुनी घ्यावी एवती मात, श्री गुरु मर्जी आली करतलात, मारुलात वैभवासी, ऐसेच गोरक्ष कल्पुनी मनी, एरीकडे मच्छिंद्र मुनी, की लोतळेचे शब्द ऐकुनी, कासनाहुनी उठेला, अतिप्रेमा दाटुनी पोटी, गोरक्ष गळा घातली मिटी, परी कवळोनी हृदय परोटी, ऐसे सद्गद आलिंगिला, मक कलिंगे ते पाचारून, अमुपद्रव्य दिधले वसन, गौरवुनी तियेचे मन, स्वस्थाना ते बोळविले, एरीकडे मंडपात, शल्यासहित मच्छिंद्रनाथ, निकट बैसवनी गोरक्षाते, योग क्षेम पुसतसे, बद्रिकाश्रमित पोरहाटी, तितुके सांगे गोरक्ष जेटी, कंटकाग्री पादांगुष्टी, 12 वर्षे संपादिली, उपरी तप झालिया पूर्ण, माव करी उमा रमण, सकळ देवा बोलावून, आतिथ्यही मिरवले, ऐसे झाली या तपराहाटी, परितव वियोग साहिना पोटी, क्षणाक्षणा होऊनी कष्टी, शोक करू रेगतसे, जयापदाचे होता स्मरण, अंती जठर जाय वेष्टून, म्लान वदनी कोस ओस कानन, दाही दिशा दिसतसे, मग उदकापासोनी जैसामीन, तळपडून देऊ पाहत प्राण, तेव्ही माझे अंतःकरण, दुःख डोही हेलावे, परी प्रारब्ध योग दारुण, येथे भेटले तुमचे चरण, आता गेली या प्राण, एकाकी कदा न वसे मी, ऐसे एकता वचन युक्ती,
पुन्हा धरितसे हृदयाप्रती म्हणे वत्सा तुझ मागुती एकांगे कदा न करी मी मुळीहून बाळपण तुवा न जाणिले मजवीन सकळ करुणी लालन स्थावरपणी मिरवली जगा वेगळी जळमा सोळी विभक्त न होय कोणे काळी तेवी मम चित्त धरित तपोमोळी विभक्त झाला नाहीस परिण व्हावे ते घडून आले स्त्री मारुतीने गजगोविले गोरविले परी सदा फोले वैभव वाटे तुझविन बा भोजन करिता षडसांनी तुझे स्मरण होतसे मनी बातो ग्रास ठेविता आननी विषा समान वाटतसे मग अश्रूने पूर्ण भरती नयन तुझ जवळी लागे माझा प्राण मग मूर्तिमंत तू जठरी येऊनी उभा राहसे माझी या मग ताप उपजे मनात अहा बाळकासी टाको निवनात आलो मी फिरत फिरत हेची चिंतन निशिदिनी बा तुझवी न करिता तीर्थभ्रमण परी ओस दिशा बोभावे मनात जल्पे वस्त टाकून ऐसा आलो मी पापी ऐसे बोलता मात नग बोलता झाला गोरक्षनाथ हे महाराजा माझी ऐक मात तू ते सुत बहुवासती जय देशी कराल गमन तेथेची सुत कराल निर्माण मग तुमच्या मोहाचे आवरण वाटले जाय महाराजा परी एकची तू माझी आई मग माझे एकची ठाई मन जैसी पहा गती पाही जळाविन मी नाते की यार का कुमुदिनी असती अपार तो मोह करील कोणावर परी कुमुदा तो एकची मित्र सुखा परी आणाया ही चंद्रा चकोर असती बहुत परी चकुरा एकची रोहिणी नात त्याची न्याये जननी माते अससी एकची माते तू जळात असती बहुत जळचर परी जळचरा असते एकची नीर तन्याये मज माहेर एकची मच्छिंद्र अस आराधिला श्लाघ्य पुरुषा अन्य युवती परी युवतीस एकची पती तन्याये कृपामूर्ती माझे जीवन तू अससी घनासी अपार असती चातक परी चातकासी घनतो एक तेवी तो माते जननी जनक एकची अससी महाराजा ऐसे म्हणून गोरक्षनाथ नेत्री आणि अश्रुपात ते पाहुनी अंतरिक्ष सुत प्रेमे हृदय कळवळला म्हणे तांडल्या सत्यवचन तुझ कोणी नसे मजवीन ऐसे म्हणून मुखचुंबन कुरवाळून धरितसे मग सभास्थान विसर्जून पाकशाळे तो बैता जाऊन श्री गोरक्षा ताटी घेऊन भोजनाते सारेले भोजन झाली या एकासनी निद्रा करती उभयजणी दिनोदयी स्नाने करुनी एकासनी वैसती एकांगी मीननाथ एकांगी गोरक्षसुत कनकासनी राजसभेत घेऊन नाथ वैसती जैसा वक्रतुंड षडानन घेऊन वैसे उमारमण की माय यशोदे जवळी रामकृष्ण उभयांकी मिरवती असो आता हे कथन पुढे सुखे झाले संपन्न ते पुढीले अध्यायी निरूपण होईल श्रोती श्रवणकीचे ते मच्छिंद्र उभयांकी घेऊन सुत सुताची फेडील बाकी शैल्यानी वेष्टुनी सुखासनी हाटकी नित्य मिरवे मच्छिंद्र तो नरहरिवंशी धुंडी सुत नरहरी मालू नाम जाते तो गुरुकृपे रसाळकते ते निवेदिल श्रोतिया स्वस्ती श्री भक्ती कथासार सम्मत गोरक्ष काव्य किम्यागार सदा परिसोत भाविक चतुर विशतिंत माध्याय जुगोड हा अध्याय 20 ओव्या 220 श्री कृष्णार्पणमस्तु शुभम भवतु नवनाथ भक्तिसार विशंती तम्माध्याय समाप्त. गुरु कधी बाहेरून नाही तर आतून हाक देतात. मच्छिंद्रनाथ जरी विसरले तरी गोरक्षनाथांनी त्यांना विसरले नाही. आज आपण ऐकत असलेली ही कथा आपल्यालाही एक प्रश्न विचारते. आपण कुठे अडकलो आहोत आणि आपल्याला जाग करायला कोण येणार आहे? हा 20वा अध्याय जो कोणी श्रद्धेने ऐकतो त्याच्या जीवनात मानसिक विकार, भटकलेपण, अस्थिरता यांचा प्रभाव कमी होतो. प्रपंच करतानाही अध्यात्म टिकून राहते. हीच या अध्यायाची खरी देणगी आहे. श्रोते हो, भगिनींनो, ही श्रवण भक्ती सिरियल खास त्यांच्यासाठी आहे ज्यांना प्रपंचाच्या व्यापामुळे बसून वाचन करणे शक्य नाही, जे वृद्ध आहेत, आजारी आहेत, ज्यांना डोळ्यांनी वाचणे अवघड आहे पण मनाने नाथांशी जोडायचे आहे. तुम्ही स्वयंपाक करताना, प्रवासात, संध्याकाळी शांत बसून तुमच्या वेळेनुसार ही श्रवण भक्ती करू शकता. आमची
आजची ही यात्रा आहे. नवनाथ ग्रंथाचे सर्व 40 अध्याय, एक एक अध्याय भावासहित वाचन सर्वसामान्य गृहस्थांसाठी. हा अध्याय तुमच्या घरातील किमान एका व्यक्तीला पाठवा. चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण ही मालिका इथेच थांबणार नाही. नोटिफिकेशन बेल दाबा. पुढचा अध्याय चुकवू नका. 40 अध्याय पूर्ण होईपर्यंत या श्रवण भक्ती यात्रेत माझ्यासोबत चालत राहा. नाथ संप्रदायाची कृपा तुमच्यावर सदैव राहो. जय गोरक्षनाथ, जय